नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण भगवद्गीतेचे प्रत्येक श्लोकाचं विवरण बघतोय आणि आपला आता दुसरा श्लोक सुरू आहे. कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवान कृष्णाला वंदन करून आपण सुरुवात करूया. दुसऱ्या श्लोकापासून संजय बोलतायत. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. तदा ज्यावेळी दोन्ही पक्षांकडील सैन्य युद्धासाठी उभे राहिले होते त्यावेळी घटना संजय येथे तदा या पदाने सांगतात, कारण धृतराष्ट्राचा प्रश्न युद्धाची इच्छा असणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले हा विषय ऐकण्यासाठीच आहे. दृष्ट्वा तू पांडवांनी कौ, पांडवांनी व्यूहरचनात्मक व्यूहरचनात्मक उभी असलेली सेना पाहण्याचे तात्पर्य हे आहे की पांडवांची सेना अत्यंत उत्तम रीतीने आणि ऐक्यभावाने उभी आहे. अर्थात त्यांच्या सैन्यात दोन भाव नव्हते, मतभेद नव्हते. त्यांच्या पक्षात धर्म आणि श्रीकृष्ण भगवान होते. ज्यांच्या पक्षात धर्म आणि भगवान श्रीकृष्ण असतात त्यांचा दुसऱ्यांवर फार प्रभाव पडतो. म्हणूनच संख्येने कमी असूनही पांडवांच्या सैन्यात तेज प्रभाव होता आणि त्याचा दुर्योधनावर फार मोठा प्रभाव पडत होता. म्हणून पांडव सेनेचा दुर्योधनावरही फार मोठा प्रभाव पडला होता की ज्यामुळे तो द्रोणाचार्यांजवळ जाऊन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलतो. राजा दुर्योधन काय म्हणतात की दुर्योधनाला राजा म्हणण्याचे तात्पर्य असे की धृतराष्ट्राचा सर्वात जास्त विशेष दुर्योधनाशी असलेला आपलेपणा मोह होता. परंपरेच्या दृष्टीने दुर्योधन युवराज होता. राज्यकारभार दुर्योधनच पाहत होता. धृतराष्ट्र तर नाममात्र राजे होते. युद्ध होण्यात सुद्धा मुख्य कारण दुर्योधनच होता. या सर्व कारणांनी दुर्योधनाला संजयाने राजा असे संबोधले आहे. आचार्यमुपसंगम्य, द्रोणाचार्यांजवळ जाण्यामागे प्रामुख्याने 3 कारणे असावीत. आपला स्वार्थ साधण्यासाठी, अर्थात द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष भावना निर्माण करून त्यांना आपल्या पक्षात विशेषतेने कार्य करावे त्यांनी, यासाठी दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ गेला. दुसरं कारण व्यावहारिकदृष्ट्या गुरु या नात्याने त्यांना मानवंदना देण्यासाठी सुद्धा दुर्योधनाचे द्रोणाचार्यांजवळ जाणे योग्य होते. आणि तिसरं कारण असं की युद्धामध्ये प्रमुख व्यक्तीचे योग्य ठिकाणी उभे राहणे अत्यंत आवश्यक असते, नाहीतर सैन्य व्यवस्था विस्कळीत होते. म्हणून दुर्योधनाने स्वतः द्रोणाचार्यांजवळ जाणे योग्यच होते. या ठिकाणी एक शंका घेतली जाऊ शकते की दुर्योधनाने तर सैन्याधिपती भीष्माचार्यांजवळ जावयास पाहिजे होते, पण दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांजवळ का गेला याचे समाधान असे. द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे दोघेही उभय पक्षपाती होते. अर्थात ते कौरव आणि पांडव या दोघांचाही पक्ष घेत होते. त्या दोघांपैकीही द्रोणाचार्यांना जास्त खुश करायचे होते, कारण द्रोणाचार्यांशी दुर्योधनाचे गुरूंच्या नात्याने तर प्रेम होते, परंतु कुटुंबाच्या नात्याने प्रेम नव्हते. आणि अर्जुनावर द्रोणाचार्यांची विशेष कृपा होती. म्हणून त्यांना खुश करण्यासाठी दुर्योधनाने द्रोणाचार्यांजवळ जाणेच योग्य होते. व्यवहारातही आपणाला असे दिसून येते की
ज्याच्याशी आपली विशेष प्रीती असते त्याच्याकडून आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मनुष्य त्याला जास्त आदर देऊन खुश करतो. दुर्योधनाला असा विश्वास होता की भीष्माचार्य तर आपले पितामह आहेतच, त्यांच्याजवळ नाही गेलो तर काही वावगे होणार नाही. त्यांच्याकडे न जाण्याने जरी ते नाराज झाले तरी ते मी कोणत्याही प्रकारे त्यांना राजी करून घेईन. कारण पितामह भीष्माचार्यांशी दुर्योधनाचा कौटुंबिक संबंध आणि प्रियता होतीच. याच कारणाने भीष्माचार्यांनी दुर्योधनाला खुश करण्यासाठी दीर्घस्वरात आपला शंख वाजविला. वचनम अब्रवीत, या ठिकाणी अब्रवीत म्हणजे योग्य होते, कारण क्रियेच्या अंतर्गतच वचनम येते. अर्थात दुर्योधन बोलेल ते वचन बोलेल, म्हणून येथे वचनम शब्दाची आवश्यकता नव्हती. तरी पण वचनम शब्द देण्याचे तात्पर्य दुर्योधन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलतो की ज्यामुळे द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेषभावना निर्माण व्हावी आणि ते आपल्या बाजूने उभे राहून उत्तम प्रकारे लढावेत, ज्यामुळे आपला विजय होईल आणि आपला स्वार्थ साधला जाईल. द्रोणाचार्यांजवळ जाऊन दुर्योधन काय वचने बोलला ती वचने पुढील श्लोकात सांगितली आहेत. आपण 3रा श्लोक उद्या पाहूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.